झाले रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आवाजच नाही हॅलो मोकळा करा मोकळा करा जगदीश भाऊ याचा आवाज मोकळा करा हरिओम 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 गेन ಮಾಡಿದ ಮಿಡ್ हरे हरे कडक करा कडक हरिओम हरिओम
आपुला तो एक देव करून घ्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्या आपुला तो एक देव करुणी येणे विना जीवा सुख नोहे येणे विना जीवा सुख नोहे येणे विना जीवा सुख नोहे ये रती माईके दुःखाचे जनते रती माईके दुःखाची जनते ये रती माईके दुःखाचे जनते रती माईके दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान अविनाश करी आपुले आहे अविनाश करी आपुले आयते अविनाश करी आपुले आहे अविनाश करी आपुले आयते लावी म्हणा पिसे गोविंदाज लावी मना पिसे गोविंदाची लावी मना पिसे गोविंदाची हे रती माईके दुःखाचे जनते हे रती माईके दुःखाची जनते हे रती माईके दुःखाचे जनते हे रती माईके दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान तुका म्हणे एका मरणची सरे कामने का मरणाचे सरे तुका म्हणे एका मरणची सरे कामने का मरणाचे सरे उत्तमचे ओरे कीर्ती मागे उत्तमचे ओरे कीर्ती मागे उत्तमचे ओरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणची सरे कामने का मरणाचे सरे तुका म्हणे एका मरणची सरे कामने का मरणाचे सरे उत्तमचे ओरे कीर्ती मागे उत्तमचे ओरे कीर्ती मागे उत्तमचे ओरे कीर्ती मागे ए रती माईके दुःखाची जनती रती माईके दुःखाची जनते ए रती माईके दुःखाची जनती रती माईके दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान विठोबा कुमार कुमार जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माऊली विठोबा रखुमाई माऊली विठोबा रखुमाई माऊली विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई माऊली विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई कुमार कुमार जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि ओम आपुला तो एक आपुला तो एक देव करो निघावा
आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करो घ्यावा आपुला तो एक देव करो घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक आपुला एक आपुला तो एक आपुला तो एक देवा करानी घ्यावा आपुला तो एक देने बिना जीवा सुख नोए देने बिना जीवा देने बिना देने बिना देने बिना जीवा सुख नो है तेरे बिना सुख नो है तेरे बिना सुख नो है तेरे बिना जीवा सुख नो ये रति माई ये रति माई दुःखाची जनिती रती माई रती माई तेरे बिना जीवा सुख नोहे तेरे बिना जीवा तेरे बिना जीवा तेरे बिना जीवा सुख नोहे रति माई के रति माई के दुःखाची जनिती रति माई के रति माई के रति माई के नाही आधी अवसान नाही नाही आधी अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान
अवसान नाही नाही आधी अंते अवसान नाही नाही आधी अंते नाही 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 आधी अंती अवसान नाही 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 आधी अंती अवसान नाही आधी नाही आधी अंती नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान ये रती माई के ये रती माई के दुःखाची जली ये रती माई के ये रती माई दुःखाची ये रती माई के दुःखाची जलती विठ्ठला विठ्ठला माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय विठ्ठला 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 गाडी वाजवा भजन करा. विठ्ठला 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 आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नहे येरती माई के दुःखाचे जणती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुली आयसे अविनाश करी आपुली आयसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे येरती माई के दुःखा नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणची सरे तुका म्हणे का मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे येरती माई के दुःखाची जणती नाही आदि अंती अवसान विठ्ठल विठ्ठल
हि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजमस्वरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांचे केली स्मरण वै सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुजी नमस्कारो नियाता ओम नमो जयादेवित प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदा स्वधारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम दुसरे चरणा संतासिया दुसरे चरणा संतासिया दुसरे चरणा संतासिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकोम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलतोच नाही ते भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याचे आस प्रभावी मस्तक हे पायावर यावर करे संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनामाद्वार हरिभेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जनी देवाचे करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनविशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजय कमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं स्वेच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरम् लोकाभिरामं रणरंगं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कधी काळी आपण असावे जवळी घ्यावी माझी भाक जर का मागे नाणे तू काय बंद बंदे शब्द इतकाची राखावा कर जोडी तो कधी काळी आपण असावे जवळी धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोळे तुमचे चरणी माझे डोळे माझा केला अंगीकार 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 धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर हस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासे दिदला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नहे ये रतिमाई की दुःखाचे जनते नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी किरकोळ ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत धरले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेशप्रिय साधू श्रीमंत तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपान क्षेत्र करसगाव या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शन पावून झालेली भूमी कैलासवासी सकाहारी आनंदा ढोबळे यांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने समस्त ढोबळे परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक श्री रावसाहेब सहकारी ढोबळे, श्री सुभाष सहकारी ढोबळे, श्री बबन बाबूराव ढोबळे, श्रीमती कडूबाई सकाहरी ढोबळे, सौ पुष्पा भाऊसाहेब धोत्रे. सुभाष भाऊंनी गेल्या 1 वर्षापासून या कार्यक्रमाची त्यांची इच्छा होती, आग्रह होता आणि बऱ्याच दिवसापासून संपर्कात असताना यावेळेस या दिवशी या कार्यक्रमाचं वाणीद्वारे सेवा करणे सद्भाग्य मला या ठिकाणी लाभत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील गुणीजन महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, भजनी मंडळ, गावातील परिसरातील या कुटुंबावर प्रेम करणारे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर, इष्टमित्र, गणगोत्र सगळे सोयरे, माझ्यासोबत माझ्या संगीत भागवतातले तबलजी मनोज महाराज संपळे, पवन महाराज आळंदी. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे. एवढ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. बाबांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने या कुटुंबियांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आईवडिलांनी आयुष्यभर केलेल्या पुण्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. त्यांच्या उपकारातून उतराई होणं शक्य नाही, पण धर्मशास्त्राने सांगितल्याप्रमाणे नामदान, ज्ञानदान, की जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास, त्यांची असणारी पुढची गती त्या ठिकाणी सुखर आणि निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी महाभारतापासून सुरू झालेलं, पांडवांच्या, पंडुराजांच्या वर्षश्राद्धापासून सुरू झालेली ही परंपरा. विठ्ठल विठ्ठल अत्यंत जिव्हाळ्याने, प्रेमाने, आपुलकीने, श्रद्धेने आमच्या सुभाषरावांनी हा कार्यक्रम आमच्या वाटेला दिलेला आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानोबारायांचं दर्शनही घडलं. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, ज्यांना सांगतात ते तुम्ही आपण जपी तपी संन्यासी संसारी, संसारामध्ये रंजलेले गांजलेले दुःखी कसे झालेले जीव आहोत. परमात्मा एकटा होता, एकला अनकंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. 14 भुवने, 21 वर्ग, 8 वस्तू, नवग्रह, 10 दिक्पाल, 11 रुद्र, 12 आदित्य, अश्विनी कुमार, इंद्र, चंद्र, महेंद्र, वरुण, कुबेर, अग्नि, किम, पुरुष, नाग, देवता, सिद्धचारण, गंधर्व, विद्याधर, या समस्त जगताचा पसारा भगवंतानं जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले. अंड, जारस, स्वेदज, उद्बीज. काही 1 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 10 पायाचे, बिना पायाचे, भरपूर पायाचे. जगात त्याने जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले. उभं मॉडेल फक्त माणसाचं आहे. सगळे आडवे आहेत. कुत्रा, बैल, म्हैस, जगात सगळे प्राणी आडवे जन्माला आले. माणूस एकमेव असा आहे की तो उभा जन्माला आला. खेदाची गोष्ट एवढीच आहे, 4 पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाहीत. 4 पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाही. माणूस उभा जन्माला येतो पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा नाही. चांगल्या कामात जास्त आडवा जात होतो. मंदिर बांधायचं झाला आडवा, सप्ताह करायचं झाला आडवा, कीर्तन करायचं झाला आडवा, अन्नदान करायचं झाला आडवा. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होतात त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात. आड आला म्हणून फोडीला डोळा, बडीने आंधळा शुक्र केला. तुका म्हणे हा तू जाणतो कळवळा, म्हणून यजा मिळा उद्धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. ऐसा कर की घरावे राम. भगवंताने घरी यावं, ऐताला घर पुसवणे. जीवनाचं एक सूत्र आहे मायबापा. तरुणपणात असे काम करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. तरुणपणात असे काम, म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. दिवसभर असे काम करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. रात्री असे काम करा की दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. नाहीतर महाराज म्हणतात, नाही तर काय थोडी श्वान सुकुरे बापुडी, किंवा खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. विठाल विठ्ठल देवाने सुंदर असा नरदे तुमच्या आमच्या ताब्यात दिला. मिळू नये पण मिळाला. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे बारा मानवाचा. 184 योनी भोग भूमी भोगून आपण या मृत्यूलोकामध्ये प्राप्त झालो. शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा, चुकली या वर्म फेरा पळे. याच देई ओळखी मायबापा हो. ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे. पण ज्यांना माणसं बनायची असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. कीर्तनातून माणसं घडवल्या जातात. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे ते नावची नाही पापाचे ऐसे केले. किंवा कीर्तन चांग, कीर्तन चांग होयांग हरी रूप
होयांग हरी रूप होयांग हरिरूप हरिरूप होयांग हरिरूप कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होयांग हरी रूप होयांग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप होयांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ब्रह्मीभूत काय होतच कीर्तने नाचू कीर्तनाचे रंगी कलियुगा माझे करावे कीर्तन. पण सांगू का सध्या कीर्तनकार सांगून सांगून संपले तरी लोकांमध्ये बदल होईल असं वाटत नाही. आता प्रवचनकार अंतःकरणापासून सांगतायत भक्षण करू नका कोंबडे बकरे खाऊ नका लोक ऐकत नाही. तेव्हा देवाने विचार केला कितना पाप है जगत में अंदाज के बाहर जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. म्हणून देवानं कोंबड्यांवरती आणला वर ठेव. कोंबड्यांनी तातडीची बैठक बोलली इमर्जन्सी मीटिंग आणि त्यांनी सांगितलं माणसं हो तुम्हाला कथाकार कीर्तनकार सांगत होते तुम्ही त्यांचं ऐकलं नाही. आता आमच्या ती गंडांतर यायला लागलं तुम्ही आमच्या मुंडक्यामुळे माती दाबायला लागले काय म्हणून आम्ही तुम्हाला मरताना शाप देतो तुमची कमरापासून पाय ढिले पडतील चिकनगुनिया होईल. टेट फॉर टॅट जशास केले कर्म झाले उपजले मेले. कर्माची गती देवाच्या बापाला चुकली नाही आपल्या बापाला चुकेल का हो. देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचं 16 वर्षाचं पोरग इनडायरेक्ट मारला गेलं होतं. देवाचा बाप होता थोडीफार फॅसिलिटी दिली असती देवाचं ऑडिट तपासायला कोणीच नव्हतं. देवाच्या मागे कोणी ईडी लावली असती हो. आणि आतापर्यंत कुठे लोकांना ईडी आणि सीडी माहिती होती. आता माहिती पडलं लोकांना ईडी सीडी ते तर आमच्या जळगाव जिल्ह्यापासूनच सुरू झाली. आतापर्यंत लोकांना एकच माहिती होतं बीडी काढीन सासूरवाडी याच्या पलीकडे माहिती काय होतं आपल्याला. तसं कोरोनाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या म्हणा. संतांचे सगळे प्रमाण कोरोनाने सिद्ध करून दिले. जन हे सुखाचे दिले घेतल्याचे अंतकाळी नाही कोणी कोणाचे. नुसता पॉझिटिव्ह आला नातेवाईकाला फोन केला की त्यांनी तिकडून फोनच कट केला. माणसाचं जीवनातलं सगळ्यात जवळचं नातं आहे नवरा बायकोचं. महाराज म्हणतात शेजीची कामिना दूर राही. किती जिव्हाळ्याचं किती जवळचं नातं राहू द्या महाराज म्हणतात कोरोनाने त्यांच्यामध्ये अंतर पाडलंच. आमच्या शेजारचं जोडपं नुकतंच लग्न झालेलं होतं. इतका जीव होता एकमेकामध्ये एक घास सोडून खात नव्हते. त्यांना पाहिलं की मला यावं वाटायचं. दुर्दैवाईनं पाहिलं लाटीमध्ये तो पॉझिटिव्ह झाला आणि मग त्यांचं खरं प्रेम कळालं. तो जेव्हा घरी आला 14 दिवसाचा क्वारंटाईन झाला ना बायकोनं त्याच्या 15 फुटाचा बांबू घेतला आणि त्या बांबूवर ताट बांधलं. ताटावर ताट ठेवून त्याला खायला द्यायची. तेव्हा कळालं शेजीची कामिना दूर राही. कोरोनाने सगळ्यांचंच त्या ठिकाणी मायबापू नुकसान केलेलं आहे. सगळ्यांचं झालं. शेतकऱ्यांचं झालं व्यापाऱ्यांचं झालं मध्यमवर्गीयांचं झालं ज्यांचं हातावर पडत त्यांचं झालं मोलमजुरांचं झालं. आणि कोरोनानं चांगल्यात चांगल्यांची जिरवली आमच्या लोकांची सुद्धा. आमचे बरेच कीर्तनकार कंपनीत कामाला लागून गेले सध्या. अशी जिरवली असं एकही नाही कोरोनाने. सगळ्यांचं नुकसान झालं. पण लक्षात ठेवा मंडपवाल्यांचं नुकसान पुढच्या 2 वर्षात भरून निघेल. केटरर्सवाल्यांचं नुकसान पुढे भरून निघेल. व्यापाऱ्यांचं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान सगळ्यांचं भरून निघेल. पण या 2 वर्षामध्ये जे नुकसान झालं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक ते कशानेच भरून निघणार नाहीये. सगळ्यांचं नुकसान भरेल पण विद्यार्थ्यांचं झालेलं जे काही 2 वर्ष ते रिव्हर्स गेले त्याचं नुकसान कधीही भरून निघणार नाही मायबापू. कोरोनानं आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. माणसातली माणुसकी किती जिवंत आणि किती आटली हे आम्हाला कोरोनाने दाखवून दिलं. आपण त्याच्यातून किती शिकतो. आमचा खानदेश पूर्ण सध्या नील आहे. एकही पेशंट नाही गेले 2 महिन्यापासून. तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये अजून आहेत. तुमच्या नगर जिल्ह्यातले काही तालुके अजून आहेत की तिचे पेशंट अजून सापडत आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घ्यायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कर्माची गती देवाच्या बापाला चुकली नाही. देवानं आपल्या बापाला फॅसिलिटी दिलीही नाही. कर्माची गती चुकत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते आमराई होती. शेतकरी निजलेला होता तिथे माझ्यासारखा एक गेला. त्याने आजूबाजूला पाहिलं अवघी विश्वाची माझे घर. झाडाला पिकलेला आंबा पाहिला त्याने पाळाला पिकला आंबा. डोळ्याने पिवळा धम्मक आंबा पाहिला पण डोळ्यांना चालता येत नाही पाय चालत गेलेत.
पाय चालत गेले पण पायांना तोडता आला नाही, तोडला हाताने पायला, डोळ्यांनी गेले पाय, तोडला हाताने, हाताने आंबा तोडला पण खाल्ला नाही, खाल्ला तोंडाने, तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही, जिनेच्या खा उनेरा खा नाही. पायला डोळ्यांनी गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, तोंडाने आंबा खाल्ला पण साठवला पोटाने. तितक्यात शेतकरी उठला आणि आंबा चोरला म्हणून त्याने हातात काठी घेतली, साठवला पोटाने, खाल्ले पाठीने. पाठीत फटके बसले की अश्रू कुठून निघतात. आंबा आधी कोणी पाहिला होता, अश्रू कुठून निघले. जिथून सुरुवात आहे तिथेच एंड आहे. एखाद्यानं कधी म्हटलं की मी लय धार्मिक होतो, मी लय दान धर्म केला, मी लय सदाचारी, मी सात्विक होतो. यमराजानं सांगितलं तुझा अख्खा बायोटाटा माझ्याकडे. याने यमराजानं सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतोय. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ. याने काय काय किती किती चांगलं केलेलं हे एकदा याला दाखव, याचा आरसा याला एकदा दाखवून दे. म्हणून कर्माची गती चुकत नाही. भोग तो न घडे ना देव न देवाचा बाप ना देवाचं कुटुंब, कुणालाही ते आजपर्यंत त्या ठिकाणी मायबाप चुकलं नाही, चुकणार नाही. चुके कर्म कधी जे जे असेल प्रारब्धे ते न चुके संचिती. कर्म कधी ते न चुके कर्म कधी. जे जे असेल प्रारब्धी ते न चुके कर्मगती. कर्मगती. ना देवाला ना देवाच्या बापाला ना देवाच्या बायकोला पुढे बेशीर येईलच. चुकलं कुणाला नाही माय बापू. जन्म म्हटलंय कर्म ठरले, कर्म म्हटलंय कर्माचे 3 प्रकार पडतात, क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. जे करताय ते क्रियामान, जमा झालं ते संचित, जे भोगताय ते प्रारब्ध. पुन्हा प्रारब्धाचे 3 प्रकार पडतात, मंद प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध. आणि महाराज म्हणतात प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ वेन रामा मज कंठ वेना. प्रारब्ध टळत नाही पण नाथबाबा सांगतात हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा हरी कृपे त्याचा नाश झाला. नाथबाबा सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा, बेस कमी करा, ट्रबल द्या, आवाज द्यायला थोडा. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपा होता भक्ता निघती. ईश्वराची कृपा जर संपादित झाली तर जीवाला त्या ठिकाणी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करता येते. पण भगवंताची हरिकृपा होण्याकरता त्याचं हरिनाम मुखात येणं गरजेचं आहे. सध्या अडचण अशी आहे, नेमकं कोणत्या देवाचं नाव घ्यायचं तीच मोठी पंचायत आहे. आमचा तर परमार्थ सिजनेबल आहे. श्रावण महादेवाचा, भाद्रपद गणपती बाबाचा, अश्विन भवानी माईचा. आमचा आठवडा सुद्धा वाटलेला आहे. सोमवार शंकराचा, मंगळवार भवानीचा, बुधवार विठ्ठलाचा, गुरुवार दत्तात्रयांचा, शुक्रवार संतोषी माईचा, शनिवार मारुतीरायांचा आणि रविवार खंडोबाचा. आमचे दिवसा परत देव बदलतायत. सिजनेबल झाला आमचा परमार्थ. देखा देखील या जोन घटे काय बडे रोग. सध्या लोक उपवास बी टीव्हीवर पाहून करतायत. ज्याला वेद शास्त्र पुराण ग्रंथांमध्ये आधार नाही असे उपवास करून आउटपुट काहीच निघत नाही. मी या मताचा माणूस आहे. तुम्ही 30 दिवसात 35 उपवास करा पण एकादशीला भाकरी खाल्ल्या की सगळं पाणी फिरतं. ती हरिदिनी आहे, भगवंताचं प्रिय व्रत आहे. तुम्ही किती उपवास करा पण एकादशीला त्या ठिकाणी जर तुम्ही जेवण करत असाल सगळ्या उपवासावर पाणी फिरतं तुमच्या. कोणी कोणताही उपवास करायला लागले. आमच्या शेजारच्या बाईनं उपवास केला होता, पी पाणी व्रत. म्हणजे उपवास असला कोणीतरी म्हणायचं पी पाणी. कोणी पी पाणी म्हटलं तरच बाई पाणी प्यायची. मग ती काय करायची, आदल्या दिवशी गल्लीत कोणाला तरी सांगायची मला उद्या उपवास आहे, तू 1-1 तासाने मला येऊन म्हणायचं पी पाणी. असाच उपवासाला ना आदल्या रात्री तिने सांगितलं. आदल्या दिवशी एका म्हातारीला म्हणले बघ उद्या माझा उपवास आहे, मला त्या ठिकाणी 1-1 तासाने येऊन म्हणायचं पी पाणी. ते म्हणले मला काही काम नाही, मी तुला 1-1 तासाने येऊन म्हणत जाईन पी पाणी. बघ म्हणे तुझ्या भरोशावर. म्हणले टेन्शनच घेऊ नको. तिला सांगितलं घरी निवांत गेली. जिला सांगितलं तिचा चुलत सासरा मेला रात्री.
ती गेली ना निघून. हिला कोण म्हणे 2 वाजेपर्यंत पी पाणी. 2 वाजता तिने चांगले 2-3 तांबे पाणी पिऊन घेतलं, पोट फुगलं, ॲडमिट झाली, उपवासच बंद झाला. ज्याला ग्रंथांमध्ये आधार नाहीये अशा गोष्टी करून आमच्या पदरामध्ये प्रल्हादजी भगवंताच्या साक्षीनं आपल्या बापाला सांगतायत की पिताजी, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्यम आत्मनिवेदनम. भगवंताची 9दा भक्ती. पण म्हणले अडचण एक आहे की नेमका देव कोणता. मला सांगा, तुमच्या गावामध्ये 4 किराणा दुकानदार आहे, तुमच्याकडे कोणता दुकानदार उधार राहील? कोरोनामध्ये 4 कोपऱ्याला 4 किराणा दुकानदार आहे, तुमच्याकडे उधार कोणता दुकानदार राहील? तुमच्याकडे उधार कोण राहील? ज्याच्याकडे तुम्ही नेहमी घेत आले तोच. तुम्ही जर दर महिन्याला दर आठवड्याला किराणा दुकानदार बदलवला तर गावातला सामान्य किराणा दुकानदार सुद्धा उभा करत नाही. परमार्थातलंही तसंच आहे माय बापू. मग का हो तुकोबराया, भगवंताची हरिकृपा होण्याकरता ईश्वराची भक्ती त्या ठिकाणी गरजेची. पण नेमकी कोणत्या देवाची भक्ती करायची? महाराज म्हणा कोणत्या, त्याच्यात कन्फ्युज होऊ नका, एकच करा. अभंगाच्या पहिली आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने बिना जीवा सुख नो हे. तेने बिना जीवा सुख नो हे. बिना जीवा सुख नो हे. तेने बिना जीवा सुख नो हे. तेने बिना जीवा सुख नो हे. तेने बिना जीवा सुख नो हे. बिना जीवा सुख नो हेरा. तेने बिना जीवा सुख नो हे. जीवा सुख नो हे. हे राती बाई के दुःखाची जलती. हे राती बाई के दुःखाची जलती. आयरती माईके दुःखाची जनती. एरती माईके दुःखाची जनती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा दुःख नो हे. तेने बिना जीवा दुःख नो हे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा दुःख नो हे. तेने बिना जीवा दुःख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. देव आपला सकरा का चाले हे शरीर. कोण बोलवितो देखवी ऐकवी. चाले हे शरीर. मी एका पोराला म्हटलं का रे चाले हे शरीर, तो म्हणे पायाचे असत ते. शरीर जर पायाचे असत ते चाललं असतं, मग प्रेत का चालत नाही. एक पोरग सायकल शिकलं. आता सायकल असो का मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो का अजून दुसरं काही असो, 5 वर्षाने येणार माणूस पडल्याशिवाय शिकत. ते सायकल चालवायचं गल्लीत गल्लीतून गावातून एकदम मेन रोडला गेलं. समोरून प्रेत यात्रा येताना पाहिली. रघुपती राघव राजा रामपती तर भावण सीताराम. बोलो भांबवलो, ब्रेक मारा, पायड्या जाऊ की हँडल भाकवा. त्याला काही सुद्धा जसं गेलं तसं मड्याला जाऊन दळकलं. ते प्रेत खाली पडलं. खांदेकरी बाजूला पडले, तो खाली पडला, त्याच्या पायाला गुडघ्याला सायकल लागली. लोक बोलायला, मूर्ख बावडत, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा म्हणता, तुला कॉमन सेन्स आहे का? तो मला शांत बसाव. लोक म्हणले अरे गाधड्या तुला कळतं का? तो मला गपचे बसा. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. मला तेच म्हणायचंय, जो खाली पडतो तो एक शब्द बोलत नाही. बाकीचे का गावात धिंगाणा घालता मला ते कळत नाही.
चाले हे शरीर, त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. परिमळ गेले या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. नाथ बाबा सांगतात की याच्यातला आत्माराम गेला की या जीवनाची मातीच झाली म्हणून समजा. देवाची गरज का हो? खाणं तुमच्या हाती, पचवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, उठवणं त्याच्या हाती, घर बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यामध्ये राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती आहे. मोटरसायकल घेणं तुमच्या हाती, पण त्याच्यावर बसून घरापर्यंत पोहोचवणं हे त्याच्या हाती आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. मग तो कसा आहे? आपुला तो एक देव करून घ्यावा. एकोहम देवतम नास्ति, एकमेवा द्वितीय ब्रह्म. परमात्मा एकच आहे, सबका मालिक. हर देश में तू, हर भेष में तू, तेरा नाम अलग, तू एक ही है. सत्पत्य ब्रह्म चित्पत्य मायानाथ बाबा बोलताना सांगतात की परमात्मा एकच आहे, एकोहम. जसं नेवास्याला जाण्याकरता रस्त्याने काय, राहुरी मार्गे गेले तरी पोहोचाल नेवास्यालाच, श्रीरामपूर मार्गे गेले तरी पोहोचाल नेवास्यालाच, आमच्या संभाजीनगरतून आले तरी पोहोचाल नेवास्यालाच, आणि इकडून त्या ठिकाणी शेवगाव मार्गे आले तरी पोहोचाल नेवास्यालाच. रस्त्याने काय, पण नेवासा एकच आहे. तसे त्याचे नाव अनेक असतील, पण परमात्मा एकच आहे. माय बापा हो, मला सांगा, सुंदरते ध्यान उभ्या विटेवरी का सुंदरते ध्यान उभे विटेवरी? सुंदरते ध्यान उभे का सुंदरते ध्यान उभा? उभे का उभा? उभे का उभा? उभे नाहीच येते. उभे जर म्हटलं तर त्या अभंगाचा पूर्ण अर्थ बदलून जातो. उभे म्हटलं, अहो कीर्तनाचा मंडप होता, खूप चांगलं त्या ठिकाणी नियोजन होतं, मृदंगाचार्य टाळकरी सगळे चांगले होते. एवढी गर्दी होती की कीर्तनामध्ये मागे बरेच लोक उभे होते, अनेक होते म्हणून उभे होते. अहो सगळे लोक बसलेले सभेमध्ये, तो एकटा उभा राहिला. उभा एकटा, उभे अनेक. सुंदरते ध्यान उभे नाही, उभाच आहे. त्याला बाकीच्यांच्याही प्रमाणे संत साहित्यातले संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव. जनाबाई म्हणते तो उभाच आहे. नाथ महाराज काय म्हणतात? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा. तुकोबाराय सुद्धा तेच म्हणतात, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी, भाविकासाठी, भाविकासाठी. उभा भाविकासाठी. अजून तुकोबारायांचं प्रमाण आहे, विटेवर ज्याचे पाऊले समान, तोची एक, तोची एक. मापुला तो एक, तो एकच आहे. एक आहे, पण कसा आहे? तो सगळ्या सुखांचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर, तुका म्हणे विटेवर. सर्व सुखाचे आगर, तुका म्हणे विटेवर. सर्व सुखाचे आगर,
बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर तुका म्हणे विठेवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर नाव जरी अनेक असले तरी तो हा विठ्ठल बरवा तो हा एकच आहे म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही सुख जा कोण सांगा सारे का जो सुख नाही कोठे आली या संसारी वाया हो गरीब होऊ नका दुःख बांधवडी या संसार सुखाचा विचार नाही कोठे कोण सुखी होईते जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं कोण सुखी येते सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी हो सुखी मला सुख असतं तर मी इतक्या दूर आलोच नसतो तू मला सुख असतं तुम्ही घरदारा सोडून इथे आलेच नसते ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले आणि जे प्युअर सुखी ते घरीच राहिले दुःख बांधवडी या संसार सुखाचा विचार नाही कोठे एक परमात्मा सुखी हरी तैसे हरीचे दास ते ठाई बहु पायी संतांच्या म्हणून केला वास नाही नास तय ठाई तेने विना जीवा सुख नाही त्याच्या वाचून सुख नाही मग त्याच्या किती जवळची व्यक्ती असली तिला वाटत असलं की मी ईश्वरा वाचून सुखी राहू शकते हा तिचा भ्रमनिरा झाल्याशिवाय राहत नाही आणि जीवनातलं मी मगाशी बोलून गेलो सगळ्यात जवळचं नातं कोणतं नवरा बायकोचं मग देवाच्या बायकोला जरी वाटत असलं की मी त्याच्या वाचून सुखी राहील तर तिला सुद्धा त्रास सहन करावाच लागणार आहे प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये वनवास झाला खऱ्या वनवासाला सुरुवात कुठून झाली चित्रकूटावरती भरत आलेत आणि भरतानं भगवान परमात्म्याच्या पायातल्या चरण पादुका मागून घेतल्या तिथून पुढचा सगळा प्रवास भगवंताला अनवानिक पायाने करावा लागला संत रामानुजाचार्य असा भाव म्हणतात भगवंत नाजूक सुकुमार कोमलांगी असणारा परमात्मा जेव्हा चित्रकूटावरतून पुढच्या प्रवासाला दंड करण्याच्या प्रवासाला निघाले दगडावरती पाय पडला की दगड टोचायचा काटे टोचायचे भगवान सांगतात लक्ष्मणा खरा वनवास इथून सुरू झाला आईने कटू बोलून राज्य हिसकावून घेतलं आणि भावाने गोड बोलून पायातल्या चपला काढून घेतल्यात खरा वनवास तिथून आहे भगवान त्या भरताला समजावून सांगतायत की भरता नको अश्रू ढाळू आता पोसलोचनास तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास अयोध्येचा होतो राजा रंक मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष नको अश्रू ढाळू आता पोसलोचनास कर्मगती टळत नाही रे बाबा तिथून पुढचा प्रवास सुरू झाला खास खडके दगड गोटे काट्या कुपाट्या एक लक्षात ठेवा शास्त्र म्हटलं की गीता ममत्व म्हटलं की माता आणि पातिव्रत्य म्हटलं की सीता घरामध्ये पत्नी पतिव्रता पाहिजे पती वचका नको भागवतात स्त्रियांचे 4 प्रकार आहे कजाक साध्वी सतीन पतिव्रता कजाक म्हणजे नवऱ्याच्या अंगावर धावून जाणारी तो प्रकार इकडे नाहीये नगर जिल्ह्यात साध्वी पती आणि देव समांतर मानते तिला साध्वी म्हणतात सती पती गेल्यानंतर सहगमन करते तिला सती म्हणतात आणि मग पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता ज्ञानोबराय म्हणतात मग धन्य धन्य पतिव्रता घरामध्ये पत्नी पतिव्रता पाहिजे जीवनातलं ते सगळ्यात मोठं सुख आहे आणि एक लक्षात असू द्या अन्नाची परीक्षा पचल्यावर होते नोकराची परीक्षा कामावर राहिल्यावर होते आणि बायकोची परीक्षा गरिबी आल्यावर होते श्रीमंतीमध्ये कोणी गावरान तुपाचा शिरा करून खाऊ
भगवती जानकीला किती त्रास झाला रामायणामध्ये. कोण होती सीता? विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी. पण नवऱ्याच्या जीवनात वनवास आला. सीता पावलावरती पाऊल ठेवून खास खडके दगड गोटे काट्याकोपट्यांमध्ये चालत राहिली. माझ्या बहिणींना मी सांगू इच्छितो, सीतेला जेवढा त्रास झाला त्याच्यापैकी 1% तरी तुम्हाला आहे का? सीतेला जितका त्रास झाला त्याच्यापैकी 1% तरी तुम्हाला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारल्या, तुम्ही 498 लावून देतात. सहन करण्याची कॅपॅसिटी उरली नाही. आणि त्याला कायद्याच्या भाषेमध्ये नाव आहे डोमेस्टिक व्हायलन्स. विठ्ठल विठ्ठल असो. भगवती दंडकारण्यामध्ये आली. 6 पावलं महाराष्ट्रामध्ये आलेत. रामाच्या पावलानं धर्म आला, लक्ष्मणाच्या पावलानं बंधुता आली आणि सीतेच्या पावलानं भक्ती दंडकारण्याला स्पर्श झाला. महाराष्ट्रातले पौराणिक 2च गाव आहेत की ज्यांचा पुराण काळामध्ये उल्लेख येतो. एक आहे नाशिक आणि दुसरे प्रतिष्ठान म्हणजे पैठण. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासातला कालखंड जर पाहिला तर मग म्हाळसा कांताचा जर विचार केला तर मग फार समुद्रमंथनापासून तुमच्या परिसराचा उल्लेख पुराण काळामध्ये पाहायला मिळतो. नेवाशाचा भगवती जानकी प्रभू रामचंद्र वनवासामध्ये आले, दंडकारण्य नाशिकला राहू लागले. सगळं व्यवस्थित होतं. फक्त ते सोन्याचं हरिण सीतेनं पाहिलं. सीतेनं भगवंताला सांगितलं तेवढे सोन्याचं हरिण मला पकडून द्या. आशा करावी परमेश्वराची, आशा करू नये इतर जनाची, कारण आशा तू केशनाच्या नदी वय झुंझुना ऐशी नारबा जंदी की नाही ले गया भगुना. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले तयाशी. म्हणून तुकोबाराय सांगता न लगे सायास न करी धरियास होईन उदास. महाराज म्हणतात जीवनामध्ये कोणत्या आशापास गेल्या आशापास. सीतेनं भगवंताच्या समोर सोन्याच्या हरणाची डिमांड केली. देवाच्या मनात विचार आला की सीते, योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळशी असं माझं वर्णन आहे. केसांच्या जटा झाल्या, नखाच्या चुंबडी झाल्या, जे नुसते वायू भक्षण करून हिमालयात राहिले. मी त्यांच्या स्वप्नात गेलो नाही. जे दिवसामध्ये 3-3 कीर्तन करत फिरता, मी त्यांच्या स्वप्नात अजून गेलो नाही. आणि मी तुझ्या जवळ असताना, जगाचा मालक तुझ्या जवळ असताना तुझं नजर सोन्याच्या हरणाकडे गेली. सोन्याचा हरिणच काय, तुला सोन्याच्या गावातच नेऊन बसवतो ना, तिथेच बैस काहीच दिवस. धर्मशास्त्र असं सांगतं, ज्येष्ठाला आज्ञा करू नये, कनिष्ठाची अवज्ञा करू नये. धर्मशास्त्र असं सांगतं, नवऱ्याला आज्ञा करू नये. दुसरा एक नियम आहे, नवरा संकटात असताना बायकोनं त्याला संकटात अजून भरीसभर त्याला संकटात पाडू नये. मला महिला मंडळाला विचारायचंय, मला सांगा, नवऱ्याकडे साडी मागावी का मागू नये? आता नवरात्रामध्ये 9 कलर होते ना तुमचे, 9 दिवस 9 कलर. हा फॉर्म्युला नेमका आणला कोणी तेच कळत नाही. ते देवीचे कलर आहेत 9 दिवस. मग 9 दिवसाचे 9 कलर पाहिजेत. आमच्या घरी आलं होतं फॅड, म्हणे महाराज मला 9 कलरच्या साड्या घेऊन द्या. म्हटलं माझे धोत्र फाटले, 2 वर्ष बंद होतं सगळं, तुला कुठं. एक ऐका, 9 दिवस बायकोला ती घरातली लक्ष्मी, महालक्ष्मी, वैभवलक्ष्मी, अनेक रूप आहेत तिचे. बायकोला जर 9 रंगाच्या 9 साड्या नवरात्रात असतात तर खूप चांगली गोष्ट आहे. साड्यांची डिमांड नवऱ्याकडे करतात, तेव्हा नवऱ्याला हेही सांगा, मला 9 साड्या आणताय ना, तर तुमच्या आईला एखादी चांगलं पातळही घेऊन या. नाही तर 9 दिवस तुम्ही 9 कलरच्या 9 साड्या बदलवायच्या आणि सासूला ती जुनी साडी नेसवायची. अरे मरेपर्यंत नवरात्र केलं तरी 1% सुद्धा फायदा होणार नाही. ज्यांना जन्म देणाऱ्या मायेमध्ये भवानी कळाली नाही, त्यांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमध्ये भवानी सापडणार आहे का? तो का म्हणे, कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. सीतेनं सांगितलं मला सोन्याचं हरिण द्या. नवऱ्याकडे साडी मागणं चुकीचं नाहीये, पण घरामध्ये कपाट भरून साड्या असताना त्याला साडी करता धारेवर धरणं चुकीचं आहे. आमच्या शेजारच्या बाईनं साड्यांचं कपाट उघडलं, त्या साड्यांच्या घड्या तिच्या अंगावर येऊन पडल्या. ती बाई त्या साड्यांच्या घड्यांखाली दबली, मेली ना. एवढ्या साड्या असताना साडी करता त्याला वेठीस धरणं. बाप स्वर्गवासी झालेला आहे, एक भाऊ नंदीग्रामला आहे, एक भाऊ अयोध्येला आहे, एक भाऊ सावलीसारखा मागे फिरतोय. भगवंत अगदीच परेशान आहेत. त्याच्या सीतेनं अजून बरीच भर घातलं, नवऱ्याला संकटात टाकू नये. सीतेनं नेमकं ते केलं. तुमचा अधिकार लय मोठा आहे, तुम्हाला सगळे देव घाबरतात.
नवरदेव सुद्धा, नवरदेवांचं तर मोठं बिकट झालं सध्या. आता प्रत्येक गावामध्ये 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडण्याची परिस्थिती आहे. तुमचा अधिकारी इतका मोठा आहे, एका माऊलीची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते. एका माऊलीची रागाने नजर पडली तर सोन्याचं गाव जळून खाक झालं. एका माऊलीची नजर पडली ती देव लेकरं झाली. एका माऊलीची नजर पडली लंका जळून खाक झाली. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 बिघे विकायलाही मागे पुढे पाहत नाही. भगवंताची योगमाया आहे, ती चितविलासिनीची शक्ती आहे. आणि एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. एका घराचे 2 दार कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती आहे. हा घर फोडायचा डिप्लोमा कुठे गेला तुम्ही तेच कळत नाही. तुम्ही असं कधी ऐकलं का होतो की सख्खे भाऊ भांडले वेगळे निघले? अजिबात नाही. जे भाऊ 25 वर्ष एका ठिकाणी राहतात, खातात पितात, उठतात बसतात, बोलतात चालतात, असं नेमकं काय होतं? लग्न झाल्याबरोबर 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय काय जादू आहे काय नाही माय. भगवंतीना भगवंताकडे हट्ट धरला. अजून एक मुद्दा सांगून जाईल. सीता रावणाच्या बापाला सापडली नसते, फक्त सीतेनं लक्ष्मणाची लक्ष्मण रेषा ओलांडली. मग आता ऐका, ज्या ज्या वेळेस मुलींनी, स्त्रियांनी, सुनांनी घराची, कुटुंबाची, बापाची, सासऱ्याची, नवऱ्याची, भावाची, धर्माची, घराची, वंशाची ज्या ज्या वेळेस चाकोरीबद्ध असणारी ती लक्ष्मण रेषा ओलांडली, म्हणजे मर्यादा ओलांडली, त्या त्या वेळेस त्यांना पुढे रावणच भेटला, राम सापडलाच नाही. सीतेला रावणाने पळवलं, पण त्या सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम होते. सध्या राम कुठेच दिसत नाही. रावण मात्र गल्ली बोडात हिंडताना दिसत आहेत. कल जुग बैठा मार कुंडली, गाऊ तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. कल जुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. देवाने विचार केला, सोन्याचं हरिण काय तुला सोन्याच्या गावातच बसवतो. जोपर्यंत भगवंत सीतेच्या जीवनात आहे, 13 वर्ष सीता जंगलात होती पण सुखी होती. हरणाला पकडण्याकरता भगवंतानं सीतेकडे पाठ केली. देव झाला पाठ मोरा आणि नसती विघ्न. देवानं सीतेकडे पाठ केली, रावण सीतेला घेऊन गेला. जर देवाच्या बायकोला वाटत असेल की मी त्याच्या वाचून सुखी राहू शकत असेल, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा. फुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. फुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा देवाच्या धर्मपत्नीला जरी वाटत असेल, लक्ष्मीला जरी वाटत असेल मी त्याच्या वाचून सुखी राहू शकते, महाराज म्हणतात तेने विना जीवा सुख नये. त्याच्या विना सुख मिळू शकत नाही. मग का हो महाराज, त्याच्या विना सुख मिळत नाही, मग त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे आहेत ते कसे आहेत? अभंगाच्या दुसऱ्या हे चरणात. रती माई के दुःखाची जनी, हे रती माई के दुःखाची जनिती, हे रती माई के दुःखाची जनिती. आवाज द्या. इको याला थोडा. हे रती माई के दुःखाची जनिती. हे रती माई के दुःखाची जनिती, हे रती माई के दुःखाची जनिती, हे रती माई के दुःखाची जनिती. हे रती माई के दुःखाची जनिती. नाही आती
महाराज म्हणतात तेने विनाश जेव्हा सुख नाही, मग त्याच्या वाचून बाकीचे जे एअर म्हणजे बाकीचे ऑदर, त्याच्या वाचून जे बाकीचे ते कसे आहेत हो? महाराज म्हणतात येरती माईके, जे मायेपासून जन्माला आलेले आहेत. येरती माईके दुःखाची जनती, ते दुःखाला जन्माला घालणार आहेत. नाही आदी अंती अवसान, जन्माला येतानाही सुख नाही. नवमास कष्टालाची 10व्याने प्रसूत झाली, बाहेर येता कर्मजाळ मान तुझी अडकली, किंवा मातीच्या उदर कोहरी पचून विष्टीची दाथरी. महाराज म्हणतात जन्माला येतानाही सुख नाही, शेवटी जातानाही सुख नाही. नाही आदी अंती अवसान, बाकीचे सगळे दुःखाला जन्माला घालणार आहेत. मायबाप सगळ्या आधी करून ज्ञानोबरायापासून सगळ्या संतांनी आजतागायत सगळ्यांनी एकच सांगितलं, धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून सर्व मिथ्याई जाणून शरण रिगा देवासी. मायबाप जीवनामध्ये या सगळ्या नात्यांचा जर विचार केला, स्मशानाच्या बाहेर एक वाक्य लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी बस जिंदगी गुजर गई आते आते. मंजिल तो तेरी यही थी बस जिंदगी गुजर गई आते आते, क्या पाया तूने अपनों से उन्होंने ही तुझे जला दिया जाते जाते. ज्यांना आयुष्यभर माझं माझं म्हणत होता, त्यांच्या जीवनात आपले त्या ठिकाणी मायबाप अस्तित्व काय. म्हणून ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही, अरे मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. बहीण रडते चोडी बांगडी अंतरले बाई, बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. बहीण रडते चोडी बांगडी अंतरली बाई. बहीण भावाचं किती प्रेम असू द्या, ते प्रेम हक्क सोड जेव्हा येतं ना, खाते फोड करायचं, तेव्हाच खरं प्रेम कळतं. आणि बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. 3 दगडाची चूल करून पाणी ठेवली लवलाही. या मढ्याला नाव घातलं कोठे भिजलं कोठे नाही. बंगला कोटी रुपयाचा बांधला तरी शेवटची आंघोळ गल्लीतच आहे. म्हणून क्षणात चुकला भूलू नको रे, प्रभू नाम घे अवतारी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. सोबत नाही कोणी तुझ्या 4 खांदे करी, जाडून येतील तुझ्या देहाला, बरे का सोना पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. माय बाप पत्नी पोर रडतील क्षणभरी, जाईल महिना दुःख विसरतील, खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. कोरोनामध्ये काही अभागी जीव असे गेले की त्यांना पाणी नाही, शेवटची अंत्येष्टी नाही. काहींचा चेहरा घरच्यांना पाहता आला नाही, काहींना कॅरीबॅगची चेन उघडता आली नाही. काही ठिकाणी तर प्रेतांची आदला बदली झाली. याचं प्रेत त्याच्या घरी, त्याचं प्रेत याच्या घरी. नाशिकचा एक जण म्हणे मला कोरोना झाला तरी चालेल पण मला माझ्या बापास तोंड पाहायचं शेवटी. ते बोलले नाही असं चालत नाही. नाही म्हणले मला तोंड पाहायचं. बळजबरीने चेंड उघडली तर म्हातारा जिवंत होतं. हे व्हायरल झालं ना, ते व्हॉट्सअपला किती फिरलं. ते चेन उघडल्यावर ते म्हातारा डोळे उघडून पाहायला लागलं. मुक्ताबाईच्या सोबत आम्ही फडकरी म्हणून यावर्षी होतो. 40 लोकांची गाईडलाईन होती. आपल्या नगर जिल्ह्याचे पारनेरची निळोबऱ्यांची यावर्षी पालखी होते. 40 लोक प्रत्येक साधून सोबत 40 लोक होते. जेव्हा मुक्ताईच्या फडावर देहुकर महाराजांचं कीर्तन झालं, तुकोबरायांचे वंशज, तर महाराज एक वाक्य बोलले होते कीर्तनातून. मोठ्यांचे शब्द आहेत. ते म्हटले होते की कोरोना ही महामारी ईश्वर निर्मित नाही, ही मानव निर्मित आहे. ईश्वर निर्मित संकट इतके दिवस राहत नाही, ही मानव निर्मित संकट आहे. आणि या कोरोनामध्ये बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी लुटमारही केली. 600 रुपयाचं इंजेक्शन 40,000ला विकलेले लोकांनी. त्या रेमडेसिवीर साठी लोकांनी ब्लॅकनं काय घेतलं, रांगा काय लावल्या. अहो बायकोनं गड्यातलं मंगळसूत्र मोडून नवऱ्याला इंजेक्शन दिलं, सगळं झालं, लोक मेले, मग डिक्लेअर केलं की हे इंजेक्शन चालत नाही म्हणे. ज्यांनी ज्यांनी लुटमार केली ना कोरोनात, देवांनी त्यांची आता यादी काढली. सगळं झाल्यावर आता एका एकाचा नंबर लावेल तो, ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे.
सुखत तर कोणालाच नाही हो, अजिबात नाही. बिलकुल तुमचं माझं ऑडिट होणार आहे ना शेवटी. हे सगळे दुःखाला कारणीभूत आहे. येरती माई की दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. जन्माला येताना सुख नाही, जाताना सुख नाही. मधला जो कालखंड आहे ईश्वराच्या प्राप्तीसाठी आहे. मग तो ईश्वर तो एकमेव आहे म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नाही. बरं का हो महाराज, तुम्ही सांगता त्याच्या वाचून बाकीचे सगळे दुःखाला जन्माला घालणार आहेत. मग तो कसा आहे? तो अविनाशी आहे. अविनाशकारी अविनाशकारी आपुलिया ऐसे अविनाशकारी 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 आपुलिया ऐसे अविनाशकारी लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे हे रती माई के हे रती माई के दुःखाची जले रती माई लावी बना पिसे गोविंदा चला बना पिसे गोविंदा चे रति माई के रति माई के दुःखाची जनिती रति माई के अभिलाषा करी आपुलिया ऐसे लावी मला पिसे गोविंदाचे लावी मला पिसे अविनाशकारी बोलिया से लावी माना पिसे गोविंदाचे लावी माना पिसे अविनाश करी आपुले ऐसे. परमात्मा अविनाशी, त्याचं चिंतन केलं. असं कर, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. पिस लावणे हा मावळ प्रांतातला शब्द आहे. पिस लावणे त्याला वेळ लागणे म्हणतात. पिस लागणे, पिस भरणे, वेळ लागणे. नगर जिल्ह्यात वेळ लागल्याला याड लागणे म्हणतात. याड याड वेळ पिस एकच आहे. अविनाश करी आपुले ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. मनाला देवाचं वेळ लागलं. माझ्या मना लागो छंद कृष्ण गोविंद. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. मन मारुत मरकट मानिनो दहा चंचल आहे. सगळ्यात चंचल मन आहे. मन चंचल चपड जाता येताना लागे. माणसाचं मन इतकं चंचल, इतकं चंचल, इतकं हावरट आहे की घरचे भजे सोडून हॉटेलचे भजे पाहत. चंचल मन ही कृष्ण प्रमाती बलवद्रडम. किम कर्म किम कर्मेती कयोप्य मोहिता. हे प्रश्न अर्जुनाला पडले मनाबद्दल. महाराज म्हणतात इतकं विचित्र मग एक कर. लावी म्हणा पिसे गोविंदाचे. गोविंदाचे तेच आवडी अनंत आडवावा. मग तो एकच आहे. गोविंद म्हणा, रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. कोणाचंही घेतलं तरी तो एकच आहे. नावं अनेक असतील पण तो एकच आहे. म्हणून लाभी म्हणा पिसे गोविंदाचे. येरती माई की दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिवा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा हरि हरि कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ती मुक्ताबाई की आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याने विना जेव्हा सुख नाही येरती माई की दुःखाची
अवसान ठळक बातम्या संपल्या, वेळही संपली आपली. मायबाप महाराज म्हणतात, बोल बोलिले ते करावे, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी. मरणाआधी सावध व्हावेन, कीर्ती. महाराज म्हणतात, मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो. मला कळालं, मी सावध झालो. मी तुम्हाला सावध केलं, करून पाहण्याचा प्रयत्न केला, लोकांनी ऐकलं नाही. मला वाटत होतं बुडतं ह्याच्यानंतर किंवा डोळ्या एवढ्यासाठी माझा अट्टहास होता. कीर्ती मागे उरली पाहिजे. जियो तो ऐसा जियो की तुम्हारे जीने से हजारो जिये. जो जन्माला आला तो मरणार, ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार, जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे, ज्याच्या जन्माला बँडबाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबलबाजा वाजणार आहे. पण मरण ऐसा भला की जग रोवे. आपल्याकरता जग रडलं पाहिजे. जग जाऊ द्या, जिल्हा तरी रडला पाहिजे. आपला जिल्हा, जिल्हा जाऊ द्या, तालुका, तालुका जाऊ द्या, गाव, गाव जाऊ द्या, गल्ली. मी तर असे भाग्यवान पाहिले त्यांना घरातले बोंबलले नाही. पखालीचा ह्याला. अरे सामान्य लोक रडतील याच्यात नवल नाही, कुटुंबातले लोक रडतील याच्यात नवल नाही, नातलग रडतील याच्यात नवल नाही, तुमचं गाव, तुमचा तालुका, जिल्हा रडेल याच्यात नवल नाही. जगाचा बाप रडला ज्ञानोबारांना समाधी देताना. ही जीवनाची सार्थकता आहे. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है, दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते. इतकं चांगलं जगा, तयाचा हारिक. आपण गेल्यानंतर पुढच्या पिढीला स्वाभिमान वाटला पाहिजे आपला. महाराज आमच्या गावात जी धर्मशाळा बांधली ना, ते आमच्या बापांनीच आमच्या आजोबांनी बांधली बरं का. आपण गेल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीने म्हणा, महाराज गावामध्ये जे काही मंदिर बांधलं ते आमच्या काकांनी बांधलं बरं का. आपण गेल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीने असं म्हणू नये, महाराज आमच्या गावात जेवढे भांडणं लागले तेवढे आमच्या बापानंच लावले बरं का. महाराज म्हणतात, आयुष्यभर जर सत्ताचार, सद्विचाराने, सद्वासनेने, सदैच्छेने जीवन जगला तर तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माई की दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. विठ्ठल विठ्ठल या भावंडांनी, या कुटुंबाने आपल्यावरचं जे पितृक्षेत्र होतं ते त्यांच्या घरातून हरवलेलं आहे. श्री रावसाहेब सकाहारी ढोबळे आणि श्री सुभाष सकाहारी ढोबळे आणि त्यांच्या भगिनी, कुटुंब, बाप करी जोडी, लेकुराच्या आपली कुरवंडी करोनिया. बाप करी जोडी. आतापर्यंत वेद, शास्त्र, पुराण, ग्रंथ, इतिहास, नाटक, सिनेमा, गीत, लेखन, धडे सगळे आईवरती झाले. त्याचं कारण आहे, आमच्या वेदांना अगोदर आईला नमस्कार केला, मातृदेव भव, नंतर पितृदेव भव. वेदांना पहिलं स्थान आईला दिलं. गणपती बाप्पांना, मायबापांना पहिलं स्थान दिलं. सगळ्या ग्रंथांमध्ये, धर्मशास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये, वेदामध्ये, ग्रंथांमध्ये, कथांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, नाटकांमध्ये आईचं तोंड भरून कौतुक केलं. करायलाच पाहिजे. तिचं स्थान तितकं मोठं आहेच. आई माझा गुरु, आई कल्पतरू असं साने गुरुजी म्हटले होते. कारुण्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, तुझ बोलवू मी आता, सांग कोण त्या उपाय. आईचं जीवनामध्ये कष्ट, लेकरासाठी केलेलं तिने सायास, याची तुलना कोणाशीच होत नाही. पण बापाचं काय? सगळ्यांनी मायेचं तोंड भरून कौतुक केलं, पण बापावरती एक प्रकारचा अन्याय झाला. भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात, ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, पण श्यामचा बाप नाही लिहिला. बाप मनातून, घरातून, देशातून, मातीतून समजायला लागल्यानंतर मायनच झालेला असतो. बाळा तुझं आज पोट भरलं नाही, शाळेला टिफिन दिली, अर्धी चपाती परत आली, आज तू जेवला नाही, तुला भाजी आवडली नाही का? तुला कोणती भाजी करून देऊ की जेणेकरून तू पोटभर जेवशील? तुझं पोट भरलं पाहिजे, तुझी तब्येत चांगली राहिली पाहिजे, तू सुदृढ राहिला पाहिजे, यासाठी तुला जेवण सकस आहार देणं गरजेचं आहे. म्हणून तू जेवला नाही रे, सांग ना तुझ्या आवडीचं काय बनवू. लेकराच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते ती आई असते, आणि लेकराच्या आयुष्यभराच्या भाकरीची चिंता करतो तो बाप असतो.
दुर्दैवानं एका वेळेच्या जेवणाची चिंता करणारी माय आमच्या ध्यानात राहिली, पण ज्याने आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवली तो बाबा आमच्या ध्यानात राहिलाच नाही. शाळेमध्ये जर लेकरांना निबंध लिहायला सांगितलं तर लेकर माझी आईच लिहितात, माझा बाप लिहितच नाही. लेकरांना जर शपथ घ्यायला सांगितलं लेकर आईची शपथ घेतात. हिंदीमध्ये माँ की सौगंध ऐकलं तुम्ही कधी एखाद्या हिंदी चित्रपटातलं वाक्य? बाप की सौगंध, माँ की सौगंध, आईची शपथ. आमच्या आई राण्यामध्ये मायन्या, मग बाप शपथ घ्यायच्या बी लायकीचा नाही गो. लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतं. प्रेम खरं तर आईलाच करतं. आपलं मन आईच्या जवळ मोकळं करतं. अडीअडचणी आईला सांगतं. शाळेत काही झालं असेल आईला सांगतं. फी साठी काही तगादा कोणाचा असेल आईला सांगेल. काही नुकसान झालं तर आईला सांगेल. भांडण झालं आईला सांगेल. आपलं सगळं मन त्या ठिकाणी पुस्तकासारखं उघडं करून देतो त्या आईच्या जवळ. प्रेम करतो आईवरती, मन मोकळं बोलतो आईशी. बापाशी इतका मोकळा बोलत नाही का? लहानपणापासून त्याला आई एकच सांगते, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, ते खाऊ नको बाबा मारतील, अभ्यास कर बाबा मारतील, ट्युशनला जा बाबा मारतील, मोबाईल पाहू नको बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. त्याच्या कानावर इतकं आदळतं त्याला असं वाटतं हा बाबा फक्त मारायलाच जन्माला आलाय. त्याच्यामुळे ते लेकरू हळूहळू हळूहळू बापापासून दूर निघून जातं. छत्रपती शिवाजी महाराजांना आऊसाहेब जिजाऊंनी घडवलं. सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, मान्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य अबाधित राहावं, भक्कम व्हावं यासाठी शहाजी महाराजांच्या हातापायात बेड्या पडल्या होत्या, हेही आपल्याला माहिती पाहिजे. रामा वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्या माता सगळ्या जगानं रामायणातून पाहिली. पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दशरथ आमच्या ध्यानातच नाही. माझे 6 मुलं मारले, 7वा गर्भ पतन पावला, 8व्यांदा हे कोरड्या केसाचं, हे काळ्या रंगाचं लेकरू एवढं त्या ठिकाणी निळ्या प्रकाशाचं पोरग माझ्याजवळ राहिलं पाहिजे हो. जणी कंसाचे कडेल माझ्या बाळाला मारेल, लपवा लपवा जग जेठी माझ्या कृष्णाला, या सावड्याला वाचवा म्हणून रडणारी देवकी सगळ्यांना दिसते. पण त्या कृष्णाला वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून कमरेपर्यंत पाण्यात उभा राहून यमुनेच्या डोहामधून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या लेकराला सुरक्षित गोकुळापर्यंत पोहोचवणारा बाप वसुदेव आमच्या लक्षातच राहिला नाही. किती लोकांना बाप कळाला? एक सूत्र आहे जीवनातलं, आई गेल्याशिवाय आई कळत नाही आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला बापाची किंमत समजत नाही. बाप तलवार आहे, बाप आलाय तुमच्यासाठी रणांगणावरती कायम स्वरूपी संघर्ष करणारी तलवार म्हणजे बाप आहे. लोक सांगतात महाराज जीवन म्हणजे तारेवरची कसरत आहे. तारेवरची नाही, ज्या घरात बाप आहे ना त्या बापाची लेकरांसाठी तारेवरची नाही तलवारीच्या धारेवरची कसरत असते. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे. ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनात संकट येतात तेव्हा तुमचा बाप तुमच्या समोर ढालीसारखा पुढे असतो. पोरग वेगळं झालं, मायबाप वागवत नाही, शेती अजून बापाच्या नावावर, पोरग कर्जबाजारी झालं, लोक मारायला आले, पैशाचा जर तगादा लावला तो बाप मागचा पुढचा काही विचार न करता त्याची वडलोपारची जमीन विकून टाकतो. ढालीसारखा बाप तुमचं संरक्षण करतो. मशाल स्वतः जडते, स्वतः चटके सहन करते, पण जगाला प्रकाश देते. तुमचा माझा बाप आयुष्यभर फक्त संसाराचे चटके खात राहिला. कधी समाजाची उपेक्षा सहन करत राहिला, कधी बायकोचे टोमणे सहन करत राहिला. लेकरांसाठी तो बाप आयुष्यभर मशालीसारखा फक्त जडत राहिला, चटके संसाराचे सहन करत राहिला. बाप घराचा पाया आहे मायबाप. आपण एखाद्या मंदिरात गेलो की आमची नजर कळसाकडे जाते, शिखराकडे जाते की शिखर किती उंच आहे, कळस किती सुंदर आहे, पताका किती लांब लावलेली आहे. नजर कुणाचीच दगडाच्या त्या पायरीच्या दगडाकडे जात नाही. आणि मग सगळे कळसाचं कौतुक करता म्हणून पायरीचा दगड कधी एखाद्या दिवशी म्हणत नाही की मी माझी जागा सोडून बाहेर येऊ का. आणि जर पायरीच्या दगडाने, पायाच्या दगडाने जर जागा सोडली तर कळस आणि मंदिर किती दिवस थांबणार आहे हो. म्हणून आपण मंदिरात जाताना सगळ्यात अगोदर देवाच्या अगोदर त्या पायरीच्या दगडाच्या पाया पडतो, कारण तू आहे म्हणून मंदिर शाबूत आहे. तसं तुमच्या माझ्या संसाररूपी मंदिराचा पाया तुमचा माझा बाप आहे.
ज्या बापाने आपल्या कष्टाच्या सामर्थ्यावरती, यातनांच्या सामर्थ्यावरती, आयुष्यभर संघर्षाच्या बळावरती तुमच्या माझ्या संसाराचा पाया घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलीचं लग्न ठरलेलं असावं आणि दुष्काळ पडलेला असावा, पोराचं ऍडमिशन जवळ आलेलं असावं आणि याच्या जवळ पैसे नसावे, घरात बायकोचा आजार पण असावं आणि मग बापाची घालमेल पहा. मुलीचं लग्न ठरलं, याच्या जीवाची कालवाकाल होते. माणूस किती कठोर असू द्या, किती निर्दय असू द्या, किती पाषाण हृदयाचा असू द्या, तो कधीच रडलेला नसू द्या, त्याला जीवनात 2 वेळा रडावं लागतं. एकदा जेव्हा त्याची पोरगी त्याचं घर सोडून सासरी जायला निघते तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचाच मुलगा त्याला त्याच्या घरातून घराच्या बाहेर हुसकावतो तेव्हा. काय मजा आले बापाची पोरगीला निरोप देताना तिच्या नजरला नजर लावेल. जो बाप आयुष्यात कोणाच्याच समोर झुकत नाही, तो त्या पोरीच्या सासूच्या समोर हात जोडून उभा राहतो, काकुडतीला येतो, हात जोडतो. आपण बँकेत जर गेलो आणि एखाद्याने जर आपल्या खिशाचा पेन मागितला तर 1 रुपयाचा पेन देताना आपण 10 वेळा विचार करतो. ज्या बापानं ज्या मुलीला 18 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे संगोपित केलं, त्या मुलीला दुसऱ्याच्या ताब्यात देताना त्या बापाच्या जीवाची घालमेल काय होत असेल. तिच्या सासूच्या समोर उभं राहून याने हात जोडावेत, पदर पसरावा. विहीन बाई विनंती करीतो, पदरात घ्या हो आम्हाला. लेक समजुनी तिला ओ आपोले, माया पांगर घाला. काळजाचा तुकडा दिला मी, काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मनाला. लेक समजुनी लाओ आपोले, माया पांगर घाला. तो बाप असतो. निर्लेप, निर्व्याज, निर्भेळ, निष्पाप, निष्काम प्रेम बापाचं मुलीवरती असतं. बाप गेला, आयुष्यभराचे अश्रू बाप साठवून ठेवतो फक्त पोरीच्या लग्नाच्या दिवशी तिला निरोप देताना. बाप गेला की लोक सांगतात आधारवड गेला. बाप आधारवड आहे, घराचं संरक्षण आहे, कवच आहे. बापाला तीर्थरूप म्हणतात, तीर्थस्वरूप म्हणतात, तात म्हणतात, पिताश्री म्हणतात, अनेक नावांनी बापाला संबोधलं जातं. बाप गेला की बाप घरामध्ये एक अशी पोकळी निर्माण करून जातो की जी पोकळी कशानेच भरून निघत नाही. या कुटुंबियांनी, या भावंडांनी आपले वडील आणि आपल्या वडिलांचं कृपा छत्र, पितृछत्र यांचं हरवलेलं आहे. भगवान परमात्मा त्यांना ते दुःख सहन करण्याचं, पेलण्याचं सामर्थ्य देव, असं भगवान ज्ञानोबा यांच्या चरणी, आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी मागणी मागतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज